त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी. अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचे पंचांग आहे 24 जुलै 2024 बुधवार, आषाढ मास कृष्ण पक्ष तृतीया. मित्रांनो, तृतीया 7:31 पर्यंतच आहे. त्यानंतर चतुर्थी आहे. शततारका नक्षत्र, सौभाग्य योग आणि विष्टीकरण. मित्रांनो, आज संकष्टी चतुर्थी आहे. चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन. मेष राशी. आज आपण कामात केलेला बदल किंवा कामात बदल करून पाहिलेला आहे, त्यात आपल्याला नक्कीच सुधारणा दिसून येईल आणि तो बदल आपल्याला लाभदायी यशदायी ठरेल. वृषभ राशी. नवीन ओळखी होतील आज आणि नवीन ओळखीतून आपल्याला कामात वृद्धी सुद्धा होणार आहे. म्हणजे एखाद्या ओळखीमुळे, एखाद्या मित्राच्या ओळखीमुळे आपल्याला कामात वृद्धी होणार, नवीन काम सुद्धा मिळणार आहे. तर ओळखीमुळे कामात वृद्धी होईल. मिथुन राशी. मनाप्रमाणे आज आपल्याला खरेदी करता येईल. जोडीदाराची सुद्धा आज आपल्याला उत्तम साथ लाभेल. त्यामुळे आपली कामे वेळेत चांगल्या रीतीने पूर्ण होतील. कर्क राशी. आजचा दिवस आपल्यासाठी प्रेरणादायी दिवस ठरणार आहे. नवीन गोष्टी शिकता येईल, ज्ञानामध्ये भर पडेल. सिंह राशी. आपल्या चैनीच्या गोष्टींवर आपल्याला स्वतः आज भौतिक सुखासाठी धन खर्च करता येईल, मौज मजा कराल. कन्या राशी. सर्व बाबतीत वृद्धिदायक आजचा दिवस ठरणार आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या कामामध्ये यश संपादन करता येणार आहे. तुळ राशी. विरुद्ध लिंगी व्यक्तींकडनं लाभ होतील. कामातील अडचणी आज आलेल्या दूर होतील. वृश्चिक राशी. वाहन सौख्य आपल्याला उत्तम लाभणार आहे. प्रवासातून सुद्धा आपल्याला मोठा लाभ होणार आहे. धनुराशी. कामाच्या ठिकाणी सहकर्म्यांची आपल्याला आज उत्तम साथ लाभेल. मोठे येणारे संकट सुद्धा टळेल. मकर राशी. कनिष्ठ बंधू अथवा संततीच्या शिक्षणासाठी आपल्याला आज धन खर्च करावा लागेल. अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. कुंभ राशी. गुप्त शत्रूंचा त्रास आपल्याला आज जाणवेल किंवा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण सावध व सतर्क राहूनच आपली कामे करा. मीन राशी. मनाप्रमाणे आज आपल्याला खरेदी करता येईल. उपयोगी वस्तूंचा लाभ घेता येईल. आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.